आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अखेर भाजपा आमदार किसन कथोरे यांनी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक ताकदवर नेते सुभाष गोटीराम पवार यांनी भाजपा पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। दरम्यान या प्रवेशाचे सूत्रधार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि भाजपा आमदार किसन कथोरे असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या निमित्तानं कथोरे आणि कपिल पाटील या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे सुभाष पवार असा उल्लेख रवींद्र चव्हाण यांनी केला। कथोरे साहेब असतील, कपिल पाटील जी असतील, या दोघांना जोडण्यासाठी दुवा हात आणि हे सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे, बरोबर आहे ना। या कार्यक्रमात आमदार किसन कथोरे यांनी सन्मानानं कपिल पाटील यांचं तर कपिल पाटील यांनी तितक्याच सन्मानानं किसन कथोरे यांचा उल्लेख केला। सुभाष गोटीराम पवार यांनी देखील दोन्हीही नेत्यांबद्दल आदराची भावना असल्याचं आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं। यावेळी भाजप आमदार किसन कथोरे काय म्हणाले ते पाहूयात। खरं म्हणजे आज मुरबाडमध्ये आता काही विचार करण्याची तुम्हाला येण्याची पण गरज नाही, या आपण पाहुणे या, निश्चितपणे चांगल्या विचारातून त्या ठिकाणी काम होईल, कुठलीही अडचण राहणार नाही। केवळ तिथंच नाही पण आता आपण खरं म्हणजे ठाणे जिल्ह्यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे। दुसरीकडे कपिल पाटील कथोरेंबद्दल काय म्हणाले तेही पाहूयात। खरं तर आपण नेहमी बोलतो डबल इंजिन सरकार, पण मुरबाडमध्ये 4 इंजिन आहेत। एक इंजिन गणेश नाईक साहेबांचं आहे, एक इंजिन कथोरे साहेबांचं आहे, एक इंजिन माझं आहे आणि आता एक इंजिन सुभाष पवारांचं आहे। पण ह्या 4 इंजिनांना बांधण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रवींद्र चव्हाण यांनी केलं। आणि सुभाष पवार यांच्या भाजपा प्रवेशानंतर आता या मतदारसंघात भाजपाची ताकद प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे आगामी ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि विधानसभा, लोकसभा कोणत्याही उमेदवाराला या मतदारसंघातून निवडणूक लढवणं आणि ते जिंकणं सोपं होणार नाही एवढं मात्र निश्चित। मात्र या प्रवेशानिमित्त कपिल पाटील आणि किसन कथोरे यांच्यातील शाब्दिक जवळीक ही प्रत्यक्षात खरोखर राजकीय जवळकीपर्यंत कधी येऊन पोहोचते ते मात्र सांगणं अवघड आहे। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट।